आता आपण आहोत गोंडकर मसाला सेवन ह्या ठिकाणी आगरी समाजवाले या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी ग्रामस्थ मंडळांची जे काही म्हणणं आहे ते आपण ऐकून घेणार आहोत। जी काही मसाला सेवनांची गोंडकर खानदोशी इथली प्रस्तावित MIDC आहे त्याच्या संदर्भात काय त्यांचं म्हणणं हे जाणून घेण्यासाठी आपण इथं आहोत। या ग्रामस्थांच्याकडून बोलूया। इथले अध्यक्ष आहेत श्री संतोष नथुराम पाटील साहेब, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। साहेब नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आपण या ठिकाणी प्रस्तावित जी MIDC आलेली आहे तुमच्या काय मागण्या आहेत आणि काय तुमचा विरोध आहे की समर्थन आहे याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? प्रथम तुम्ही या ठिकाणी आमच्या गोंडकर खानदोशी वडवडी शेतकरी संघटना समितीच्या माध्यमातून आज आणि मुलाखतीला आलेले आमचे पत्रकार जितेंद्रजी नटे साहेब त्यांचा मी आमच्या संघटनेने पहिला स्वागत करतो। आणि तुम्ही आता जो प्रश्न विचारला की तुमची याला समर्थन आहे की विरोध आहे, तर प्रथम आमचा विरोध आहे आणि आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या तर आमचं याला समर्थनसुद्धा आहे। तुमचं काय ॲक्च्युली काय म्हणणं काय तुमचं मागण्या काय? आम्ही ही ज्यावेळेला MIDC 2019ला प्रस्तावित झाली त्या 2019पासून आम्ही इथे उपविभागीय अधिकारी प्राणसाहेब यांच्याजवळ जवळ 3 ते 4 आमच्या मिटिंग झाल्या। त्या मिटिंगमध्ये आम्ही त्यांना एकच मुद्दा मांडलेला आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यापर्यंत तुम्ही पूर्ण करा आणि आमच्याजवळ येऊन बसा। तर आमच्या असणाऱ्या मागण्या पूर्ण केला तर आमचा MIDCला विरोध नाही, पण जर आमच्या मागण्या पूर्ण करत नसाल आणि तुमचा मनमानी कारभार जर करत असाल तर आम्ही तुम्हाला ते MIDC करून देणार। तुमच्या मागण्या काय, तुम्हाला काय काय म्हणणं काय, सरकारकडून काय पाहिजे? आमचा सरकारकडून एवढंच म्हणणं आहे की आज जी MIDC तुम्ही प्रस्तावित करताना आमची 100 वर्षाची राहती घरं त्याची पकडलेली आहे, तर ती आमची राहती घरं वगळून आमचा जो गावठाण विस्तार होणार आहे, ज्याला आम्ही आमच्या गावाच्या पुढं पाट बोलतो, छोटासा बोल, तिथून तुम्ही पुढे MIDC केली तर आमचा त्याला काही विरोध नाही। पण आज आमचा गावचा तुम्ही जिथून प्रस्तावित तिथून आमचा गावठाण विस्तारच होणार नाही, आमच्या गावातून उद्ध्वस्त होत असेल आणि आम्हाला उद्ध्वस्त करून जर तुम्ही MIDC करत असाल आणि म्हणून आमचा विरोध आहे। आमची दुसरी मागणी अशी आहे की आज इथं जे आमच्या लोक आहेत, आमचे रोजगार बरीचशी लोक मुंबईला जातात, आम्हाला माहिती आहे MIDC आला आम्हाला रोजगार मिळेल, पण तो रोजगार मिळण्यासाठी इथं आम्हाला केमिकल विरहित MIDC पाहिजे। केमिकल असता कामा नये, प्रदूषणमुक्त पाहिजे। ज्या ठिकाणी आमच्या स्थानिकांना 80% प्राधान्याने नोकरी भेटली पाहिजे। ज्या वेळेला इथं तुमचं विस्तारीकरण होईल, डेव्हलपिंग होईल, तर ती कामं आम्हाला स्थानिकांना भेटली पाहिजे। तुमचा बाहेरचा माणूस मंत्र्यांचा माणूस इथं काम करेल तर आम्हाला जमणार नाही। त्याच्यानंतर इथं प्रकल्प कसं आम्हाला दाखला पाहिजे, तर आम्ही आमच्या जमिनी जाणार आहे। आमचा बाजूला खानदोशी गाव आहे, अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये एकच बुद्धवाडी येते, तर आमचा कुठेही गावाच्या गावाला कुठेही धक्का न पोचता ही MIDC झाली पाहिजे। त्याच्यानंतर आज जो तुम्ही MIDC करण्याचा जो भाव काढलेला आहे तो भाव तुम्ही पहिला 42 गुंठा काढलेला, आता 36,000 कमी केलेला। मला वाटतं सरकारला का कळत नाही, पण दरवर्षी भाव वाढतो का कमी होतो। आणि दुसरा मुद्दा, आमच्याकडे आज 15 लाख 16 लाख रुपये गुंठा चाललेला आहे, तिथून 200 मीटरवर तुमची MIDC आहे आणि तुम्ही आम्हाला जर 36,000 42,000 भाव देत असाल तर हे आमची तुम्ही फसवणूक करता आणि आमचा तुम्ही कुचंबना मांडलेली आहे, हे मला या ठिकाणी सांगणं आहे। म्हणजे तुम्हाला म्हणायचं की ज्या आता जो रेट आहे तो तुम्हाला 36,000 42,000 असा देत आहे कार्यक्रम दिसते, आणि सध्याचा जो रेट आहे तो 15 लाख 10 लाख असा आहे। 12 ते 15 लाख 12 ते 15 लाख बापरे, खूपच। दुसरं काय तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही तुमचं नाव सांगा। माझं नाव पांडुरंग नाईक। पांडुरंग नाईक, तुम्ही कुठल्या गावचे अध्यक्ष? मी एक म्हणजे आगरी समाजाचा अध्यक्ष आहे। आणि आता जे काही संतोष पाटील यांनी सांगितलं, जर आम्हाला तुम्ही इथे विकास करताना हे विकास करताना जर आमचं गावच राहिलं नाही, आता त्यांनी जे मुद्दा मांडलं जसं की गाव आमचं स्वतःचं घर आहे, तिथे आमचे म्हणजे माझी 2 मुलं आहेत, तर आम्हाला मी स्वतः हे प्रांतांना बोलवलं की मला जर आम्हाला दुसरं घर बांधायचं आहे आणि तिथे आम्हाला जागा आहे, तर ती जागा जर आम्हाला तर तुम्ही बळकावून म्हणजे तुम्ही जर जबरदस्तीने म्हणजे सरकारने ती जर आमचा म्हणजे जागा म्हणजे गावाच्या जवळ असताना ती जागा जर तुम्ही घेतली तर मग आम्ही जायचं कुठे? म्हणजे आम्हाला ह्या गावातून तुम्ही पळून लावण्याचा प्रयत्न करता का? त्यासाठी आम्हाला पहिल्यांदा गाव विस्तारासाठी म्हणजे जागा आम्हाला पहिल्यांदा ठेवली पाहिजे। आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या भारताची संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला न विचारता, आम्हाला 1 रुपया आम्ही न घेता आमची सातबाराची नावं कमी करून महाराष्ट्र ऊर्जा कामगार औद्योगिक विकास महामंडळ नावं चढवली, म्हणजे मला वाटतं ही हुकुमशाही आहे। इंग्रजांनी सुद्धा असं केलं नव्हतं। मग आम्हाला वाटतं इंग्रजांचं राज्य बनवतं, आम्ही ह्यासाठी जेव्हा सातबारे पाहिजे तेव्हा आमची पायाखाली जमीनच सरकली की तुम्ही जर ही हुकुमशाही पद्धतीने जर बळकावून घेत असाल तर मला वाटतं हा सरकार शेतकऱ्यांचा आहे की सावकारांचं आहे, हे कुठेतरी मला आमच्या प्रश्न निर्माण होते। तुमचं काय म्हणणं आहे सर याच्या संदर्भात? नमस्कार, माझं नाव उल्हास की, मी वडवली येथे राहतो। आज हे जे MIDCचा प्रकल्प उभा राहतो
माझी इथे जागा नाही, पण मी यांच्यासोबत उभा आहे. का उभा आहे त्याला पण कारण आहे. कारण इथे जो महसूल विभाग आहे, त्या महसूल विभागाचा जो मनमानी कारभार चालू आहे. आता या लोकांच्या ज्या जागा आहेत त्याच्या सातबाऱ्यावर यांची विदाऊट पैसे न देता नावं टाकण्यात आली. महाराष्ट्र शासनाचं स्टॅम्प लागलं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याचा त्यांनी म्हणजे स्टॅम्प लावले. हे चुकीचं आहे. इथल्या स्थानिक लोकांच्या ज्या मागण्या आहेत, सध्या तुमची काय प्रोसेस आहे का? तुम्ही जे कोर्टामध्ये वगैरे केस टाकली त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आजच्या अलिबागच्या अलिबागच्या उपनगराध्यक्ष आणि ॲडव्होकेट मानसी माथुर यांची आम्ही भेट घेतलेली आहे. त्यांनी आमची मिटिंग घेतलेली आहे आणि प्रांत ऑफिसकडनं आम्ही कागद काढून नजीकच्या काळामध्ये आम्ही कोर्टात आम्ही केस दाखल करणार आहोत. कारण हा इथं असणारं सरकार आम्हाला शेतकऱ्यांना विचारत नाही, त्यामुळे कायद्याच्या मार्गाने आम्ही हे न्याय मागणार. त्यांची मागणी आहे की कोर्टामध्ये जे प्रोसेस चालू आहे आणि त्या पद्धतीनं त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते कायदेशीर त्या संविधानात्मक ते मागत आहेत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सगळे येतात का?